यदू या मंदिरावर किती वेळ आला तू? आलो नाही या मंदिरावर कधीच नाही आला? अहो. तर आता कसं वाटतं तुला इथं बघून? आता खूप चांगलं वाटतं. यज्ञेशनं 2 वेळेस ट्राय केलं आणि तू इच्छा काय मागितली होती? मामाचे 300 फॉलोअर होऊन झाले. तर यज्ञेश, नमस्कार मित्रांनो, आज 25 तारीख एकादशी आहे आणि एकादशीनिमित्त जातो कारल्याला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहे यज्ञेश पांडे, मूर्तिजापूरला राहते. हा माझा भाषा आहे आणि हा आज म्हणजे घरी आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हा आपल्यासोबत राहणार आहे. तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत. ठीक आहे. आणि हे बघा आमच्या गावचं निसर्ग वैभव. हे मोठे मोठे वडाचे झाड, खूप मोठे मोठे झाड आहे. लहानपणी या झाडावर आम्ही शाळेत जाताना खूप खेळलो. तर चला आता जाऊ आपण पुसदला आणि पुसदहून कारल्याला. ठीक आहे. शहरात आपले हार्दिक स्वागत आहे. वेलकम टू पुसद सिटी. आता आपण पुसद क्रॉस करून आलो आहे कारला गावाच्या जवळ. सुंदर दिसते या रस्त्यावरून. तो शाळा आहे, तिथं गाई सांभाळल्या जाते. मोठ्या मोठ्या गाई आहेत तिथं. ते बघ गाई किती मोठी आहे. इकडे बघ. चल काय बोल ना आता व्हिडिओमध्ये. तू याच्या आधी इथं आलेला आहे का? याच्या आधी तू आलेला आहे का इथं? आलो. कधी? तर आपण आलो आता कारला देव इथे. आणि हे मंदिर. यज्ञेश, तू याच्या आधी आला का इथं? हाव. कोणासोबत आला? आई बाबा सोबत. आई मामासोबत कधी आला रे? आई बाबा सोबत असता आलेला. मामासोबत आला तर मोठ्या मामासोबत? हा, मोठ्या मामा सोबत आलेला. सकाळची दर्शनासाठीची रांग लागलेली आहे आणि एकादशी असल्यामुळे आज तर मोठी रांग लागते. मित्रांनो, देवाची गादी ज्या ठिकाणी देव आराम करत होते ते हे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला थोडासा मोबाईल आडवा धरून व्हिडिओ पाहावा लागेल, कारण इथे मोबाईलने फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. तरी आपण मोबाईल खिशामध्ये ठेवून हा व्हिडिओ काढलेला आहे. सकाळचा आरतीचा टाईम आहे आणि फोटो न काढू देणं हे त्यांचं बरोबर आहे, कारण फोटोसाठी बरेच लोक काय करते, गोंधळ करते, गर्दी करते. पण आता जाऊ दे. आता कसं आहे, आपण काढून काही चुकीचं नाही केलं, आपण लोकांना दाखवतच आहोत. आणि ऑलरेडी या ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याला नेटवर भेटते, तर मग आपल्यालाच काम नाही. तर काढून काय आपण चुकीचं नाही करत आहोत, हे आपण शांतपणे काढून. आता हे बाकी जे भाविक बाहेरगावून आहे, ज्यांचं येणं झालं नाही, त्यांना या ठिकाणी दर्शन होते नाही का. चला तर हे बघा देवाची गादी, आरतीचा टाईम आहे. हॅलो मित्रांनो, आता आपण मोठ्या मंदिरावर चाललो, पूर्ण टॉप मंदिरावर. यदू या मंदिरावर किती वेळ आला तू? आलो नाही या मंदिरावर. कधीच नाही आला? अहो. तर आता कसं वाटतं तुला इथं बघून? आता खूप चांगलं वाटतं मला. चप्पल इथं काढ. मंदिर बघ. चप्पल इथं लिहिलेलं आहे ना, बघ ना. चप्पल जोडी इथे काढा. मला आता खूप चांगलं वाटत आहे इथं या मंदिरावर. खूप चांगलं, म्हणजे चांगलं वाटत आहे. आणि पहिले मी कधी आलो नव्हतो, आता आलो तर तुमच्यासोबत. मग आता मी तुला इथं घेऊन आलो तर मला काही थँक्यू वगैरे काही म्हणशील का? थँक्यू. हां, थँक्यू चल ठीक आहे. मित्रांनो. हा खूप जुना
श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेऊन आता आम्ही समोर निघालो आहे. आणि यज्ञेश हा फर्स्ट टाईम या ठिकाणी आला, तर त्याला म्हणजे चांगलं वाटतं आहे मंदिर. इथून खूप चांगला नजारा दिसला मला मामा. मित्रांनो एवढा चांगला नजारा याच मंदिरावरून इथे दिसते. कुठे? याच मंदिरावरून इथे दिसते. खूप चांगला नजारा. अच्छा. मित्रांनो आता आपण त्या मंदिरावर होतो. एक मिनिट माझे. हं. मित्रांनो आता आपण त्या मंदिरावर होतो. आता आपण या मंदिरावर आलो. खूप चांगली पेंटिंग, खूप चांगला नजारा. आवडलेलं पेंटिंग? हो. ठीक आहे. मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन खाली जाणार आहोत. तर मित्रांनो ही कार्ला देवस्थानची टेकडी आहे आणि याच्या आजूबाजूचा परिसर बघा, अतिशय सुंदर. नैसर्गिक हवा, आणि नैसर्गिक पहाड. या साईडला मनसळ गाव आहे. मनसड. हां, समोर आपलं इकडे पुसद. समोर इथं तिथं पुसद. हे तिथं पुसद. तेव्हा मी प्रार्थना करतो की माझ्या मामाच्या युट्यूबवरची पूर्ण 3 मिलियन लाईक होऊन जा. तर या ठिकाणी असलेला जो होम आहे, या होमबद्दल म्हणजे असं सांगितलं जातं, ज्यांनी ह्या कड्या उभ्या केल्या ना त्याची इच्छा पूर्ण होते. हे यदू, हे कड्या ज्या आहेत ना, हे ज्यानं उभ्या केल्या दोन्ही पण, त्याची कोणती इच्छा पूर्ण होते. एखादी इच्छा मनात मागन ती कड्या उभ्या कर. बघू आपण. इथं 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 बस बस इथं. एखादी इच्छा मागन ते कड्या उभ्या कर दोन्ही पण. दोन्ही कड्या उभ्या राहिल्या पाहिजे. तू जर मनातून प्रार्थना केली देवाची तर उभ्या राहते. करून पाहिजे ना, कर ट्राय कर. दोन्ही हात लाव ना, दोन्ही हात लाव ना. तर इथं म्हणजे आम्ही लहानपणापासून येतो आणि इथं असं सांगितलं जातं की आपण जर एखादी मनातून इच्छा मागितली आणि ह्या कड्या जर उभ्या राहिल्या तर त्याची ती इच्छा पूर्ण होते. पण आमच्या यज्ञेशची काही इच्छा सध्या पूर्ण होणार नाही, कारण सध्याच तो म्हटला होता का मामाचे 3 मिलियन फॉलोवर होते, नाही का? म्हणजे 3 मिलियन आपले होणार नाही. अरे झाल्या. यज्ञेशनं 2 वेळेस ट्राय केलं आणि तू इच्छा काय मागितली होती? मामाचे 300 फॉलोअर होऊन जाईल. तर यज्ञेशची इच्छा होती की माझे मामाचे युट्यूबवर 300. 300. अरे 30,000 आहे माझे ऑलरेडी. 30,000 आहे ना ऑलरेडी. 3 मिलियन तरी म्हण. 3 मिलियन. तू मी आकड्यात पहिलेच 30,000चं पार केलेलं आहे आणि तू 300 म्हणताय. हे वर नको, खाली उतर. डोळे बारीक झाले. हे बघा, आमच्या यज्ञेशचे डोळे मोठे करायची ट्रिक बघा. जेव्हा तो फोटो काढायचे असते त्याचे डोळे बारीक होते, मग तो दोन्ही हाताने डोळे मोठे करतो आणि मग आम्ही त्याचे फोटो घेत असतो. आता मोठे झाले. ठीक आहे, फोटो नाही, व्हिडिओ आहे. आणि हे बघा, हे बघा हनुमान मंदिर. एकदम जो वरचा भाग आहे टेकडीचा, या ठिकाणी असलेले हनुमान मंदिर आहे. जे पुसद तालुक्यातील किंवा आसपासचे लोक आहेत त्यांना म्हणजे हा परिसर सर्व माहीत आहे, पण जे बाहेरून पाहत आहे त्यांना कदाचित या मंदिराबद्दल माहिती नसेल. तर
एक वेळ नक्की या. पुसद जवळच आहे आणि खूप सुंदर परिसर आहे, सर्व भक्तिमय आणि निसर्गानं वेढलेलं सगळं असं वातावरण आहे. चारी बाजूनं सुंदर निसर्ग. आता पावसाळ्यात तर पूर्ण आणखी पावसाळ्यात तर पूर्ण सकाळी थंडीच लागते उठल्यावर. पुढचे 15 दिवसात तुम्हाला या चारही बाजूनं मस्त हिरवगार दिसल आणि हिरवगार थंड म्हणजे पूर्ण गरमगार. एक दिवस आपण परिवारासोबत या ठिकाणी यावे पिकनिक पिकनिक करू शकतो नाही का. करू शकतो. हा हा यज्ञेश आहे. यज्ञेश तुझं गाव कोणतं आहे? मूर्तिजापूर तालुका जिल्हा अकोला. तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला. मूर्तिजापूर जिल्हा अकोला. तर तुला कसं वाटलं मंदिर परिसर कसा वाटला? चांगलं वाटलं. आवडला ना? आवडलं. म्हणजे पुन्हा याची इच्छा आहे का? हा पुढे यायची इच्छा आहे. आता थांबायचं का जायचं? जायचं ना. आता जायचं. इकडे बघ ना कॅमेराकडे. आपलं झालं ना मंदिर. झालं का? चला मग जाऊ आता आपण. तू हात नाही परत. चल या बाजून जायचं. चल. मित्रांनो, हे पुसद सिटीचा चिंतामणी मंदिर खूप सुंदर आहे. फॅमिली सोबत येसाल.